नमस्कार मंडळी, आषाढी एकादशी जवळ येते आणि तुम्हाला जर साबुदाणा व्यतिरिक्त इतर कोणता तरी उपवासाचा पदार्थ करून बघायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। आज आपण कच्च्या केळ्यापासून उपवासाचा हा पदार्थ करून बघणार आहोत। यासाठी आपल्याला कच्ची केळी लागणार आहेत। सर्वप्रथम मी 2 केळी कुकरमध्ये घालून शिजवून घेतलेली आहेत। कुकरमध्ये गरजेपुरतं पाणी घाला आणि 2 ते 3 शिट्ट्या करून केळी उकडून घ्या। कुकर थंड झाल्यानंतर केळी बाहेर काढून घ्या आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता केळी छान शिजलेली आहेत। कच्ची केळी उकडल्यावर त्याचे साल अगदी सहज निघते आणि आपण उकडलेल्या केळीचे साल हाताने देखील एकदम सहजरित्या काढू शकतो। यानंतर आपण इतर साहित्य बघू। 2 चमचे राजगिऱ्याचे पीठ, भाजलेल्या शेंगदाण्याची भरड, साखर, चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, जिरे, मीठ आणि तिखट। सर्वप्रथम उकडलेली केळी एका बाउलमध्ये मॅश करून घ्यायची आहे। तुम्ही केळी काटा चमच्याच्या सहाय्याने किंवा मॅशरने किंवा हाताने देखील बारीक करून घेऊ शकता। यानंतर यामध्ये व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इतर सर्व साहित्य घालायचे आहे। येथे मी भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घेतलेली आहे, त्यामुळे याला एक छान क्रंच येतो। यानंतर राजगिऱ्याचे पीठही घेतले आहे। आपल्याकडे जर राजगिऱ्याचे पीठ नसेल तर आपण वरईचे पीठ किंवा साबुदाण्याचे पीठही घेऊ शकता, पण शक्यतो राजगिऱ्याचेच पीठ घ्यावे। जिऱ्याऐवजी आपण जिरे पूडही वापरू शकता आणि मिरच्यांचे बारीक बारीक तुकडे करून घेऊ शकता। आपल्याकडे जर उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर आपण कोथिंबीर स्किपही करू शकता आणि आपल्याला आवडत असेल तर आपण ओले खोबरे देखील घालू शकता। हे सर्व मिश्रण एकत्र करून हाताने कणकेसारखा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। यानंतर हाताला थोडेसे तेल लावून याच्या छान टिक्क्या करून घ्यायच्या आहेत किंवा याला तुम्ही कटलेट्स देखील म्हणू शकता। आपल्याला हव्या त्या आकाराच्या सर्व टिक्क्या करून घ्याव्यात आणि मंडळी या 2 केळ्यांमध्ये साधारण 7 ते 8 टिक्क्या होतात। आषाढी एकादशीचा उपवास हा दिवसभराचा उपवास असल्याने बऱ्याच लोकांना साबुदाणा खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास होतो। अशा लोकांसाठी ही रेसिपी अतिशय उपयुक्त आहे। यामध्ये साबुदाण्याचा अजिबात वापर केला नसल्यामुळे पित्तही होत नाही। तुम्ही आषाढी एकादशीला उपवासाचे कोणकोणते पदार्थ करता हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व टिक्क्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर तुपामध्ये किंवा तेलामध्ये आपल्या आवडीनुसार शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करायच्या आहेत। मी येथे या टिक्क्या तुपामध्ये शॅलो फ्राय करणार आहे। यासाठी मी एक पॅन घेतला आहे आणि पॅनमध्ये 2 चमचे तूप घातलेले आहे। तूप छान पातळ झाल्यानंतर यामध्ये सर्व टिक्क्या घालायच्या आहेत। एका बाजूने टिक्क्या तळल्या गेल्या की त्याला दुसऱ्या बाजूने पलटवायचे आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील छान भाजून घ्यायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान कलर आलेला आहे। अशा प्रकारे सर्व टिक्क्या शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता टिक्की छान गोल्डन ब्राउन आणि खुसखुशीत झालेली आहे। यानंतर वेळ येते टिक्की सर्व करण्याची। मंडळी असे म्हणतात की कुठलाही पदार्थ आपण डोळ्याने सर्वप्रथम खातो, त्यामुळे आपण तो छान सजवला देखील पाहिजे। कोणत्याही पदार्थाचे प्रेझेंटेशन ही एक कला आहे आणि ही थेरपी देखील आहे। घरातलेच पदार्थ वापरून मी या टिक्क्या सर्व करणार आहे। यासाठी मी दही छान फेटून घेतलेले आहे आणि एका छोट्या चमच्याच्या सहाय्याने सर्व टिक्क्यांवर थोडे थोडे दही घालून घेणार आहे। यानंतर मी दह्यावर उपवासाच्या लिंबाच्या लोणच्याचा खार घालणार आहे। तुम्ही बघू शकता टिक्कीचा छान गोल्डन ब्राउन कलर, दह्याचा पांढरा कलर आणि लोणच्याचा लाल कलर यामुळे टिक्की अतिशय उठावदार आणि एकदम प्रेझेंटेबल झाली आहे। तुम्ही लोणच्याऐवजी डाळिंबाच्या दाण्यांचा देखील वापर करू शकता। यानंतर छान कोथिंबीरीच्या पानांनी मी याला सजवले आहे। तुमच्याकडे जर कोथिंबीर खात नसतील तर तुम्ही ही स्टेप स्किप देखील करू शकता आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्या टिक्क्या किती छान दिसत आहेत।
तुम्ही देखील उपवासाला हा पदार्थ नक्की करून बघा आणि माझा हा पदार्थ आणि प्रेझेंटेशन तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.